होती, मला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, मला ती लढवायची होती। मग मी 4 दिवस झालं तिथे जात होते, तर यावली, हिवरे, देवडीमध्ये आणि बिटले मार्गे, वाफळे मार्गे, पुन्हा नरखेडचा इकडचा पलीकडचा ह्याचा रस्ता, असे 5-6 ठिकाणी अनगरला जाण्याचा रस्ता आहे। तर त्या प्रत्येक ठिकाणी ट्रॅक्टर उभा केले जात होते, गाड्या चेकिंग होत होते, काही युवक खुर्ची टाकून बसलेले होते आणि ते गाडी चेक करत होते की उज्ज्वला तिथे माय लेकरं जर दिसली तर त्यांना तिथेच हल्ला करायचा, हे सगळीकडे दहशत पसरवली गेली होती। मग ते खरं आहे की नाही, दहशत काय खरं असतं म्हणून बघितलं तर 2-3 दिवस आम्हाला व्हिडिओ पण मिळाले आणि मग आम्ही परत तरीही धाडसानं काल जाण्याचा मी प्रयत्न केला। परवा दिवशी मोहोळमध्येच मला तसं ट्रॅपिंग केलं जात होतं, पण मी ते परवा दिवशीचा दिवस कॅन्सल केला। मीडिया वगैरे सर्व तुम्ही आलेले होतात, पण त्या ट्रॅपिंगमुळे आपण तो प्लॅन कॅन्सल केला। परत कालही मी गेले तर जवळजवळ देवळीपासून ते आता मोहोळला येईपर्यंत 10 ते 15 गाड्या माझ्या पाठीमागे होत्या। मग मी यावलीपासून मी वळवणार होते तर यावलीच्या कॉर्नरला देखील सगळे युवक वगैरे उभे राहिलेले मला दिसले। परत मी काय करायचं जाऊ दे म्हणल्यानंतर यावलीपासून जे आम्हाला दिसलेले युवक होते ते ही गाडीत बसून परत पाठलाग चालू केला। तिथेच थांबून जाब विचारावा का तुमच्या बहिणीला का असा त्रास देताय, तर मुलगा म्हणला नको आपण कायद्याने जाऊ। मग आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गाडी वळवली, तोपर्यंत काही गाड्या ब्रिजवरून गेल्या आणि काही गाड्या मला समोर दिसल्या। पोलीस प्रशासनाला मी अर्ज करत होते, पण काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांनी मला प्रोटेक्शन दिलं नव्हतं। मग मी काल रागात गेले आणि पीआय सर तुम्ही पहा की आम्हाला प्रोटेक्शन दिलं, तुम्ही दिलं नाही, हे आज लोक पाठलाग करतायत, माझ्या जीवाला घातपात झाला तर काय करू। त्यांनी ते ज्वलंत काल उदाहरण पाहिलं, मग त्यांनी आज मला सकाळपासून व्यवस्थित प्रोटेक्शन शेंडगे साहेबांनी दिलं, मोहोळचे पीआय।